हाय हॅलो नमस्कार, मी शोभा. आजच्या रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे. आणि आज आपण मेथी मटार पनीर मलाई रेसिपी तयार केलेली आहे, ती आज आपण बघत आहे. भाजी तयार करण्यासाठी आपण मेथीची भाजी निवडून खुडून घेतलेली आहे. भाजी धुवून पाणी नितळण्यासाठी चाळणीमध्ये आपण ठेवून देणार आहे. अद्रक आणि लसूण आपण चिरून घेतलेले आहे, ते आपण खलबत्त्यामध्ये बारीक करून घेणार आहे. 1 वाटी वाटाणा आपण शिजवून घेणार आहे. जास्त नाही तर 5-7 मिनिटे आपण वाटाणा गरम पाण्यामध्ये शिजवून घेणार आहे. 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं अद्रक आणि 5-6 कांदे आपण असे उभेच चिरून घेतलेले आहेत. 1 चमचा बडीशेप, अर्धा चमचा काळी मिरी, 4-5 हिरव्या वेलच्या, दालचिनीचा छोटा तुकडा आणि जावित्री 2-3 मिनिटे परतून भाजून घेतलेले आहे. भाजी तयार करण्यासाठी आपण एक मसाल्याचं वाटण तयार करत आहे. त्यासाठी आपण 1 चमचा तेल कढईमध्ये गरम करून घेतलेले आहे आणि त्यामध्ये आपण 4-5 कांदे चिरून घेतलेले आहेत, अद्रक चिरून घेतलेले आहे आणि लसणाच्या पाकळ्या. आणि आपण आता जो मसाला भाजून घेतलेला आहे तो मसाला आपण तेलामध्ये टाकून सतत असे परतून भाजून घेत आहे. तर यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकत आहे आणि मीठ टाकल्यानंतरही सतत असे परतून मसाला आपण भाजून घेणार आहे. यामध्ये आपण 10-12 काजू टाकत आहे. काजूही आपण तेलामध्ये परतून घेत आहे. तर सतत असे परतून मसाला पण तेलामध्ये भाजून घेतलेला आहे. भाजून घेतलेला मसाला आता आपण काढून घेत आहे. त्याच कढईमध्ये आपण अर्धी पळी तेल घालत आहे आणि थोडेसे यामध्ये आपण बटर घालत आहे. अर्ध्या लिटर दुधाचे आपण पनीर तयार केलेले आहे. ते पनीर आपण आता तेलामध्ये परतून घेत आहे. गॅसच्या मोठ्या आचेवरती आपण पनीर तळून घेत आहे. पनीरला असा कलर आल्यानंतर आपण पनीर काढून घेत आहे. थोडंसं पनीर मी मसाल्यासोबत बारीक करण्यासाठी ठेवलेले आहे. तर पहिल्यांदा आपण कढईमध्ये जो मसाला भाजून घेतलेला आहे, कांदा, अद्रक, लसूण आणि खडे मसाले भाजून घेतलेला तो मसाला आपण पाणी घालून बारीक करून घेत आहे. खलबत्त्यामध्ये आपण अद्रक आणि लसूण बारीक करून घेत आहे. पनीर तळून घेतलेले त्याच तेलामध्ये आपण थोडेसे बटर घालून गरम केलेले आहे. त्यामध्ये आपण 1 चमचा जिरे भाजून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये अद्रक, लसूण आणि 2 हिरव्या मिरच्या आपण त्याच तेलामध्ये भाजून घेत आहे. भाजीला छान चव येण्यासाठी मी बटर घातलेले आहे, तूप घातले तरी चालेल. मेथीची भाजी आपण धुवून चिरून घेतलेली आहे, ती आपण यामध्ये घालून परतून घेत आहे. मेथीची भाजी आपण तेलामध्ये आणि बटरमध्ये 4-5 मिनिटे परतून घेणार आहे. यात आपण आता शिजवून घेतलेला वाटाणा घालत आहे. वाटाणा पण आपण भाजीमध्ये आणि तेलामध्ये 2-3 मिनिटे परतून घेणार आहे. सतत असे परतून भाजीतील पाणी आहे ते आपण आटून घेतलेलं आहे. यामध्ये आता आपण तयार केलेला मसाला घालत आहे. कढईमध्ये आपण कांदा, लसूण, अद्रक आणि काही खडे मसाले भाजून घेतलेले आणि नंतर आपण काजू, पनीर आणि पाणी घालून हा मसाला आपण बारीक करून घेतलेला आहे. तो मसाला आपण आता या भाजीमध्ये घालून एकत्र मिक्स करून घेत आहे. यामध्ये चवीसाठी आपण मीठ टाकत आहे. 1 चमचा गरम मसाला पण टाकत आहे आणि लाल तिखट पावडर आपण यामध्ये 1-1.5 चमचे टाकत आहे. आणि हे सर्व मसाले आपण भाजीमध्ये एकत्र मिक्स करून घेत आहे. तर भाजी आपण जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही करणार. तर आता ही मला जरा घट्ट वाटत आहे, त्यामुळे आपण यामध्ये आता पाणी घालत आहे आणि पाणी घातल्यानंतर भाजी आपण सर्व एकत्र मिक्स करून घेत आहे. सर्व मसाल्यासोबत आपण भाजी 3-4 मिनिटे शिजवून घेणार आहे. यामध्ये मी तळून घेतलेले पनीर घालत आहे. 4 चमचे दुधावरची शाई असते ती काढून मी मिक्सरला फिरवून घेतलेली आहे. अशा पद्धतीने मी मलाई तयार केलेली आहे. ती तयार केलेली मलाई या भाजीमध्ये आपण घालत आहे. छोट्या कढईमध्ये मी बटर आणि लाल तिखट पावडर गरम करून घेतलेले आहे, ते मी आता या भाजीमध्ये घालत आहे. तर जास्त भाजी आपण आठवत बसणार नाही. तर अशा पद्धतीने आपण मेथी मटार पनीर मलाई रेसिपी तयार केलेली आहे. अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण मेथी मटर पनीर मलाई रेसिपी तयार केलेली आहे. तर आजची ही रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनेल अजून सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनिक क्लिक करायला विसरू नका, म्हणजे मी पाठवलेली नोटिफिकेशन तुम्हाला वेळेमध्ये पोच होत राहील. यामध्ये आपण आता बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडीशी कसुरी मेथी घालत आहे
आणि सर्व भाजी एकत्र मिक्स करून घेत आहे। तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण मेथी मटर पनीर मलाई रेसिपी तयार केलेली आहे। तर अशा पद्धतीने एकदा रेसिपी तयार करून बघा, खूप छान लागते। ही भाजी आपण चपातीसोबत किंवा भातासोबत दोन्हीसोबतसुद्धा खूप छान लागते। तर आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि वेळात वेळ काढून रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।